नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आम्हाला जायचं हळदी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाला, जे की माझी नणंद आहे चुलत प्रेरणा, तिचा आज हळद आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. तर बघा आता सासूबाईला थोडंफार छोटी मोठी का होईना हेअरस्टाईल करून द्यावं म्हटलं. त्या कधीच तेवढं काही आवरत नाही. म्हटलं चला आज थोडं घरचं लग्न असल्यासारखंच आहे, त्याच्यामुळे मग थोडं आवरून द्यावं. तर मला जशा पद्धतीची हेअरस्टाईल येते मी त्या पद्धतीचे त्यांना करण्याचा प्रयत्न केला. कशी वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने आम्ही आवरत गेलो आणि सासूबाईची हेअरस्टाईल कंप्लीट केली. आणि त्याचबरोबर कार्तिक पण खूप वैताग देत होता खाली बसून. मग त्याला बघून जेवढी जमेल जशी हेअरस्टाईल केली. आणि तुम्हीच सांगा आता हेअरस्टाईल कशी झाली. मला जशी येईल तशी मी ती केली. आणि आमचं आवरून आम्ही मग आता लगेच निघालो. आमचे हो आले आणि ते मग लगेच म्हणाले चला चला आता आवरा पटकन, उशीर झाला आहे. आम्ही आवरून पटकन निघालो मग कारमध्ये. माझी थोडी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा व्यवस्थित येणार नाही. आणि बघा आता आम्ही लॉनकडे निघालो आणि बघा आता लॉनला पोहोचलो. आणि पोहोचताच काय तर इथे पार्किंगला थोडी जागा नव्हती. मग यांनी कुठेतरी लावली आणि सासूबाई म्हणे पुढे निघते तू ये. मग त्या पुढे निघाल्या. त्याचबरोबर आम्हाला येताच क्षणी गणपती बाप्पाचं दर्शन झालं. त्यांचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. आम्हाला वाटलं आम्ही बरंच उशिरा पोहोचलोय, पण तसं काही नाही. बरेच लोक यायचे होते आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे इथे दिसतच नव्हते बरेच लोक. आम्हीच असं वाटत होतं आम्हालाच उशीर झाला. म्हणून सासूबाई ओळखीचे जे लोक म्हणायला लागले त्यांच्याशी बोलू लागले. बघा येतं हळदीचा सेटअप. आणि सासूबाई सांगतात की ही माझी सुनबाई आहे, कुणाला तरी सांगतात. आणि स्टेजवर बघत नाही सासूबाईंच्या इथे मला सकाळी लग्नाची तयारी, त्यात कार्तिक बघा कसा खेळत होता ना, आम्हाला आवरावरी करायची होती. बघा मग आम्ही लग्नामध्ये पोहोचलो. लग्नाचा बरंच उशीर झाला आम्हाला पोहोचायला. मग बरेच लोक येऊन बसले होते, त्यामुळे मग आम्ही थोडंफार अटेंड केलं. आणि मग एंट्री झाली नवरा नवरीची. आणि बघा किती छान एंट्री झालेली आहे आणि किती सुंदर दिसत आहेत दोघं. आजकाल तर ट्रेंड आहे या सगळ्या गोष्टीचा की एंट्री जी असते ती लई भारी असते, कारण आजकालची जी हौस मौज आहे ती वेगळीच असते. लग्न म्हटलं की आधीच्या काळात थोडीफार छोटी मोठी अशी सेलिब्रेशन व्हायची, म्हणजे खूप काही असायचं ते असं वाटायचं. पण आता या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या, त्याच्यामुळे कसं आहे की ट्रेंड आहे, तर ट्रेंडचा सगळे वापर करतात आणि सगळेजण आपापल्या लग्नाची हौस पूर्ण करतात. आणि बघा प्रेरणा आणि ऋषिकेश किती छान दिसत आहेत त्या याच्यावर. आणि अशा पद्धतीने सासूबाई सगळीकडे बघू लागल्या कोण आलाय कोण नाही. आम्ही लग्नात बसून बोर झालो म्हणून चिल करायला आलो, थोडं आईस्क्रीम खाल्ली. आणि इथे बघा कार्तिक कसा एन्जॉय करतोय आपल्या डान्सचा आणि त्या वाद्याचा. त्याला खूप मजा आली, तो मस्त डान्स करत होता. आणि त्याला इतकं वाटत होतं की किती फिरून किती नाही. त्याला चालायला जेव्हापासून आलाय त्याला असं वाटतं मी किती चालून किती नाही. त्याला खूप आनंद होता. तो जेवढंही वाद्य होतं त्याचा सगळा आनंद घेत होता. पण त्याला बसता पडताच चाललं होतं. पुणे भागात आणि नगरी भागामध्ये ही प्रथा आहे की लग्नाचा शेवट जी नवरदेवाची आई असते तिच्या डोक्यावर एक परात ठेवतात आणि ते काहीतरी अशा पद्धतीने परंपरा चालवतात. आणि एखादा मुलगा येतो आणि ती परत खूप लांबपर्यंत घेऊन जातो. ती तशी प्रथा आहे. ज्यांनी पकडली किंवा ज्यांनी त्याचा चांगला आनंद घेतला. आणि ते खूप डेंजर काम असतं, त्याच्यामुळे कोणीच तिथे मध्ये राहत नाही आणि ते पळून घेऊन जातं. आणि इथे व्हिडिओ बघून तुम्हाला पण आनंद झाला असेल. तुम्ही पण लग्नाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. थँक्यू.